हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 30 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये वल्लरी आणि उदयकांत यांनी रमाकांतला एके ठिकाणी किडनॅप करून ठेवलं आहे आणि आता वल्लरीने चक्क उदयकांतला सुपारी दिली आहे की त्या रमाकांतला संपवून टाक, त्याला मारून टाक. त्यामुळे उदयकांतने रमाकांतच्या डोक्याला बंदूक लावली आहे आणि त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली आहे. आता उदयकांत तर रमाकांतला नक्कीच मारू शकतो. मग खरंच रमाकांतचा जीव जाणार का? कारण जर रमाकांतचा जीव गेला तर वल्लरीचं सत्य कधी समोर येईल असं वाटत नाही. तर फ्रेंड्स, हे सगळं नेमकं घडलं तरी कसं आणि अर्णव आणि ईश्वरी कोठे आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरीची वडाची पूजा होऊन जाते. मग हे दोघेही गाडीत बसत असतात तर ईश्वरी खूप घाई करते. सर लवकर चला, उशीर होतोय, लवकर चला लवकर चला. अर्णव चिडून म्हणतो, वा रे वा मी सिंदोर, एवढ्या वेळ कोण टाइमपास करत होतं आणि आता तुला घाई करायची सुस्ती आहे? ईश्वरी चिडून म्हणते, ओ सर मी पूजा करत होते, माझ्या पूजेला टाइमपास म्हणू नका आणि चला बसा लवकर गाडीमध्ये, उशीर होतोय आपल्याला. ईश्वरी ही गाडीत जाऊन बसते. अर्णवचा कोट हा गाडीच्या बोनेटवरच असतो, पण अर्णव पाहून न पाहिल्यासारखं करतो, हा कोट काही उचलत नाही. अर्णव गाडीत बसणार इतक्यात ईश्वरी म्हणते, ओ अर्णव सर तो कोट घ्या, कोट काही इथे सोडून जायचं आहे का? अर्णव हा रागारागाने कोट घेतो आणि गाडीत जाऊन बसतो. अर्णव गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतो, पण गाडी काही सुरू होत नाही. ईश्वरी म्हणते, सर गाडी नीट सुरू करा ना. अर्णव म्हणतो, मग मी काही इथे चेष्टा करतोय का? गाडी सुरू करण्याचाच प्रयत्न करतोय, पण गाडी सुरू होत नाहीये. ईश्वरी चिडून विचारते, अशी कशी सुरू होत नाहीये? आपण इथे आलो होतो तेव्हा तर सुरूच होती, म्हणून आपण इथे आलो ना, अचानक बंद कशी झाली? अर्णव म्हणतो, तू आधी बंद हो, मी चेक करतो. अर्णव गाडीच्या खाली उतरतो. ईश्वरी सुद्धा बाहेर निघते. अर्णव गाडीचं बोनेट उघडतो आणि गाडीत नेमका काय प्रॉब्लेम झालाय ते चेक करण्याचा प्रयत्न करतो. पण ईश्वरीची बडबड कंटिन्यू सुरू असते. काय झालंय, काय झालंय, पहा ना लवकर, काय झालंय? अर्णव म्हणतो, तू गप्प बस आधी, मला नीट चेक करू दे. आणि अर्णव चेक करत असतो, पण गप्प बसेल ती ईश्वरी कसली? ईश्वरीची बडबड काही बंद होतच नाही. ईश्वरी ही मध्ये मध्ये पाहण्याचा प्रयत्न करते. अर्णव म्हणतो, चटका बसेल हो लांब, पण तेवढ्यात अर्णवलाच चटका बसतो. ईश्वरी म्हणते, सर चटका बसला का? आता इथे काय भेटणार आपल्याला? तुम्ही चला जंगलात, मला आहे ना ती पानं माहिती आहे, त्यांचा चीक लावला ना की बरं वाटेल. अर्णव म्हणतो, गप्प बस, एवढं काही लागलं नाहीये पानांचा चीक वगैरे लावायला. अर्णव सगळं चेक करतो, गाडीचा बोनेट बंद करतो. ईश्वरी विचारते, काय झालं सर? अर्णव सांगतो, इंजिनमध्ये सगळं ठीक दिसतंय, कदाचित बॅटरी उतरली असेल, गाडीला धक्का मारावा लागेल, जा धक्का मार. ईश्वरी म्हणते, सर काय बोलताय? ही अशी नऊवारी साडी नेसून मी गाडीला धक्का मारू? अर्णव म्हणतो, मग काय मी धक्का मारू का? मग गाडी कोण स्टार्ट करेल? ईश्वरी म्हणते, मी करते ना, अंजलीताईंना एकदा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते मी, आठवतंय ना, जमेल मला. असं म्हणून ईश्वरी गाडीत बसते. अर्णवला खूप राग येतो. अर्णव विचारतो, आर यू शुअर, आर यू शुअर? ईश्वरी हो म्हणते. अर्णव गाडीच्या मागे जातो आणि धक्का मारू लागतो. अर्णव म्हणतो, गाडी स्टार्ट कर, गिअर टाक. ईश्वरी विचारते, सर कोणता गिअर? रिव्हर्स गिअर टाकू का? अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदोर, मी गाडीच्या मागे उभा आहे ना, आता रिव्हर्स गिअर टाकल्यावर मला चिरडशील. तू काय करतेस? ईश्वरी म्हणते, हो हो माहिती आहे, मला माहीत होतं फर्स्ट टाकायचं आहे, मी तर असंच विचारत होते. आणि ईश्वरी गाडी सुरू करते, फर्स्ट गिअर टाकते आणि ॲक्सिलेटर देते. तेवढ्यात गाडी सुरू होते. ईश्वरीला खूप आनंद होतो. अर्णवसुद्धा खुश होतो की शेवटी ईश्वरीने गाडी सुरू करून दाखवली. अर्णव गाडीजवळ येतो. ईश्वरी म्हणते, पाहिलं का सर, तुम्ही मला कमी लेखत होता, पण मी गाडी सुरू करून दाखवली. अर्णव म्हणतो, आता गाडी सुरू केली आहे, पण तुझी बडबड बंद कर, नाहीतर गाडी परत बंद होईल, हो बाजूला. ईश्वरी बाजूला जाते. अर्णव गाडीत येऊन बसतो आणि अर्णव गाडी सुरू करतो. गाडी थोडी पुढे येतो. ईश्वरी म्हणते, सर काय करताय, रस्ता संपलाय, गाडी पुढे नाही मागे घ्यायची आहे. अर्णव म्हणतो, हो माहिती आहे माहिती आहे, ती माझी स्टाईल आहे. ईश्वरी तोंड वाकडं करते. अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही तेथून निघून जातात. इकडे आकाश आणि नम्रता सात्विक फॅशनच्या ऑफिसमध्ये आकाशच्या केबिनमध्ये असतात. आकाशचं थोडं काम राहिलेलं असतं, ते संपतं. आकाश म्हणतो, चल नम्रता, आता आपण कॉम्पिटिशनच्या वेन्यूवर जाऊया. तर नम्रता विचारते, सर तुम्ही सगळे डॉक्युमेंट घेतलेत ना,
आणि ते स्पर्धेचे पासेस होते, त्याशिवाय एंट्री मिळणार नाही, ते घेतलेत ना? आकाश सांगतो, हो नम्रता, सगळं घेतलंय. हे पहा डॉकेट, आणि या डॉकेटमध्येच ते पासेस आहेत. मी ते उघडून सुद्धा नाही पाहिलंय. चल लवकर. तर नम्रता म्हणते, सर 2 मिनिट, मला चेक करू द्या ना, मला चेक करायचं आहे. आकाश म्हणतो, काही गरज नाही आहे, उशीर होईल आपल्याला, चल लवकर. नम्रता म्हणते, सर ही कॉम्पिटिशन आपल्यालाच जिंकायची बरं का? तर आकाश म्हणतो, हो, तू टेन्शन घेऊ नको, ही कॉम्पिटिशन आपणच जिंकणार. नम्रता म्हणते, पण एकदा मी चेक करू का? आकाशचा नाईलाज होतो. आकाश नम्रताला हे डॉकेट देतो आणि मोबाईल वापरत बसतो. नम्रता हे डॉकेट चेक करते. त्यात एक एनव्हलप असतं आणि एनव्हलपमध्ये पासेस असतात. ती एनव्हलप उघडून पाहते, तर त्या एनव्हलपमध्ये पासेस नसतात. ती सगळे डॉक्युमेंट्स पाहते, पण कोठेच काही नसतं. नम्रता विचारते, सर यामध्ये तर पासेसच नाही आहे. आकाशला सुद्धा मोठा धक्काच बसतो. आकाश हे एनव्हलप उघडून पाहतो, तर यात पासेस नसतात. आकाश म्हणतो, अरे हो, यात तर पासेस नाही आहे. नम्रता, शोध सगळीकडे, येथेच कुठेतरी असेल. आणि मग आकाश आणि नम्रता संपूर्ण केबिनमध्ये शोधू लागतात. टेबलवर, त्यानंतर साईड टेबलवर, फाईल्समध्ये, परंतु त्यांना कोठेही हे पासेस सापडत नाही. आकाश म्हणतो, पासेस येथे नाही आहेत. याचा अर्थ आपल्याला त्यांनी पासेस पाठवलेच नाही का? त्यांनी पासेस पाठवले नव्हते, कारण मी हे डॉकेट उघडून पाहिलंच नव्हतं. जर मी ते उघडून पाहिलंच नाही, त्यातले पासेस बाहेर काढलेच नाही, तर मग पासेस कसे हरू शकतात? त्यांनी आपल्याला पासेस पाठवलेच नाही आहे. नम्रता विचारते, सर पण हे कसं शक्य आहे? त्यांनी आपल्याला पासेस का नाही पाठवले? आणि आता जर पासेस नाही भेटले तर काय होईल? आपल्याला तर आतमध्ये एंट्रीच भेटणार नाही. आकाश म्हणतो, थांब नम्रता, मी शिर्केला विचारतो, कदाचित त्यांच्याकडे आपले पासेस असतील. असं म्हणून आकाश हा शिर्केला कॉल करतो आणि विचारतो, शिर्के, बाय एनी चान्स आमचे स्पर्धेचे पासेस तुमच्याकडे आले आहेत का? शिर्के नाही म्हणतो. आकाशला मोठा धक्काच बसतो. नम्रता विचारते, काय झालं सर? आकाश सांगतो, शिर्केकडे सुद्धा ते पासेस नाही आहे. नम्रताला खूप टेन्शन येतं. नम्रता म्हणते, सर आता काय करायचं? आपल्याकडे पासेस नाही आहे, आणि आता आपण स्पर्धेमध्ये एंट्री कशी घेणार? स्पर्धेच्या नियमांमध्ये लिहिलं आहे, पासेस नसतील तर एंट्री घेता येत नाही. आकाशला सुद्धा खूप टेन्शन येतं. आकाश म्हणतो, थांब, मी स्पर्धेच्या आयोजकांना कॉल लावतो. आणि आकाश या स्पर्धेच्या आयोजकांना कॉल लावतो. ते फोन उचलतात. आकाश म्हणतो, सर मी आकाश पाटील बोलतोय. मी या स्पर्धेत भाग घेतलाय, पण तुम्ही मला पासेस पाठवलेच नाहीये. एनव्हलप खाली आहे. तर हा आयोजक उद्धटपणे म्हणतो, वा रे वा, म्हणजे पासेस तुम्ही हरवायचे आणि दोष आमच्यावर द्यायचा का? आम्ही तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स पाठवले, त्यामध्ये पासेस सुद्धा होते. आकाश म्हणतो, सर माझ्यावर विश्वास ठेवा, त्या एनव्हलपमध्ये काही नव्हतं, तो एनव्हलप खाली होता. तर हा आयोजक म्हणतो, उगाच आम्हाला शेंड्या लावू नका, तुम्हाला स्पर्धेचे नियम माहीत आहेत. जर तुमच्याकडे ते पासेस नसतील तर तुम्हाला स्पर्धेत भाग घेता येणार नाही. त्यामुळे पासेस तुम्हीच कुठेतरी ठेवले असतील, ते शोधा आणि येताना घेऊन या. असं म्हणून हा आयोजक फोन कट करतो. आकाशला जबर धक्काच बसतो आणि या आयोजकासमोर चक्क सौदामिनी देशमुख बसलेली असते. म्हणजे आता अर्णवची एंट्री तर काही करता आली नाही, पण अर्णव, ईश्वरी, आकाश, नम्रता यांना स्पर्धेचे पासेसच पाठवले नाही, म्हणजे त्यांना आतमध्ये येता येणार नाही आणि आपली कंपनी वाचवता येणार नाही. यासाठी या सौदामिनीने हा डेंजरस प्लॅन बनवलेला असतो आणि आपला प्लॅन यशस्वी होतोय हे पाहून सौदामिनी खूप खुश होते. नम्रता आकाशला विचारते, आकाश सर आता काय करायचं? आकाश म्हणतो, नम्रता मला सुद्धा कळत नाहीये, आता काय करायचं? त्यांनी आपल्याला पासेस पाठवलेच नाहीये. नम्रता म्हणते, पण सर जर पासेस नसतील तर आपल्याला एंट्रीच करता येणार नाही. एंट्री करता येणार नाही, मग आपण स्पर्धेत भाग कसा घ्यायचा? नम्रता आणि आकाशला खूप टेन्शन येतं की आता पुढे नेमकं होईल तरी काय. दुसरीकडे उदयकांत रमाकांतला त्याच्या अड्ड्यावर आणतो, त्याला खुर्चीला बांधतो, त्याचे हातपाय बांधतो, त्याचं तोंड बांधतो आणि म्हणतो, दादा दादा दादा, माझा लाडका दादा. आणि उदयकांत लगेच वल्लरीला कॉल करतो आणि सांगतो, वल्लरी आपलं काम फत्ते झालंय. त्या रमाकांतला मी माझ्या अड्ड्यावर आणलंय आणि त्याचे हात पाय तोंड सगळं बांधून ठेवलंय. पण त्या रमाकांतला हे सत्य कळलं तरी कसं? तुझं सिक्रेट त्याला कसं कळलं? वल्लरी त्याला फोनवरच सांगते, आता मला काय माहीत होतं की तो माझ्या रूममध्ये येऊन सगळी झडती घेईल. मी तर ते पुरावे माझ्या रूममध्ये लपून ठेवले होते. तो कधी माझ्या रूममध्ये येईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण त्याने तेच केलं. उदयकांत चिडून म्हणतो, पण वल्लरी तुला कळतंय का? त्या रमाकांतला सगळं सत्य कळलं
आणि जर त्याने अर्णव ईश्वरीला सांगितलं तर तुझी अशी धिंड निघेल ना की मग तू डायरेक्ट तुरुंगात जाऊन पडशील कायमची. तर वल्लरी म्हणते, अरे मला सगळं माहिती आहे रे, म्हणून तर रमाकांतला तुझ्याकडे पाठवलंय, आता त्याला तेथेच ठेव. तर उदयकांत म्हणतो, कशाला, त्याला माझ्याकडे कशाला ठेवायचं, उगाच खाऊ पिऊ घाल, त्याची काळजी घे, त्यापेक्षा त्याला संपून टाकतो ना कायमचं. तर वल्लरी म्हणते, नाही या, अशी चूक बिलकुल करायची नाही, कारण जर त्याला संपवलं तर आज ना उद्या त्याची डेड बॉडी कुठे ना कुठेतरी सापडेलच, आणि मग पोलीस सगळ्यात आधी तुला शोधतील. तू पकडला गेला का मग मी पकडली जाईल, त्यापेक्षा त्याला मारू नको, त्याला तसंच जिवंत ठेव. उदयकांत विचारतो, पण त्याच्यावर एवढी कृपा कशाला, तो तर आपला सगळ्यात मोठा दुश्मन आहे. वल्लरी उदयकांतला समजावून सांगते, अरे उदयकांत, तसं पण हा रमाकांत अनेक वर्षांपूर्वी आपल्या बायका पोरांना सोडून निघूनच गेला होता. मग मी आत्तासुद्धा सगळ्यांना तेच सांगेल की रमाकांत हा सगळ्यांना सोडून गेला आहे तीर्थयात्रेसाठी, येईल काही दिवसांनी, आणि मग तो परत कधीच नाही आला तरी कोणाला काही फरक पडत नाही. तसंही अर्णवसन त्याचं अजून काही जमत नाही. उदयकांत म्हणतो, ते तू बरोबर बोलतीये, पण पुढचा प्लॅन काय? वल्लरी त्याला सांगते, मला लवकरात लवकर अर्णवची सगळी प्रॉपर्टी मिळवायची आहे. उदयकांत म्हणतो, यात तर तुझा फायदा, या रमाकांतला पकडून ठेवलं मी, प्रॉपर्टी मिळणार तुला, मला काय मिळणार? तर ती म्हणते, अरे तुला जीव वाचतोय ते महत्त्वाचं आहे ना, कारण रमाकांतने तुला घराबाहेर पाहिलं होतं, ईश्वरी अर्णव तुझ्या मागावर आहेत, आणि आता काही दिवस तुम्ही दोघे भाऊ आहे ना, तेथेच बसा. आता इतक्या वर्षानंतर भावाभावांची भेट झाली आहे, तर सुखादुःखाच्या गप्पा मारा, मस्त वेळ एकत्र घालवा, आणि ते जमत नसेल तर हेवे दावे करा, पण तेथेच राहायचं. आता दोघा भावांनी त्या अड्ड्याच्या बाहेर निघायचं नाही. मी तुझ्या पाया पडते, पण आता मूर्खपणा करू नको. उदयकांत म्हणतो, ठीक आहे, पण याला मी काय जास्त दिवस पोचणार नाही आहे, त्यामुळे याचा काय निर्णय घ्यायचा तो लवकरात लवकर घे. तर वल्लरी चिडून म्हणते, उदयकांत, मी तुला शेवटचं सांगतोय बरं का, आता त्याच्या जीवाला काही झालं नाही पाहिजे, त्याला तसंच जिवंत ठेवायचं, तो सुखरूप राहिला पाहिजे, कारण आधीच माझ्या डोक्याला खूप टेन्शन आहे. परत याचा खून, त्याची डेड बॉडी, हे सगळं मला माझ्या मागे नाही लावून घ्यायचं आहे. उदयकांत म्हणतो, ठीक आहे, तू काळजी करू नको, मी सगळं काही ठीक करेल. आता हा रमाकांत माझा पाहुणा आहे, शेवटी माझा दादाच तो, त्याच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं ते मी बरोबर करतो. आणि उदयकांत फोन कट करतो आणि पुन्हा एकदा रमाकांतकडे जातो. इकडे ईश्वरी आणि अर्णव जे जंगलात गेलेले असतात, जेव्हा पोलिसांची नाकाबंदी होती तेथून ते बाहेर येतात. ईश्वरी म्हणते, सर थांबा थांबा, हा तोच रस्ता आहे ना जेथे पोलिसांची नाकाबंदी होती आणि पोलिसांनी आपल्याला अडवलं होतं, पण आता तर येथे काहीच दिसत नाहीये. अर्णव म्हणतो, हो ना, आता तर येथे काहीच दिसत नाहीये. ईश्वरी म्हणते, सर हे सगळं तुम्हाला थोडं संशयास्पद नाही वाटत आहे का? अर्णव म्हणतो, हो वाटतंय तर. आणि इकडे आकाश हा अर्णवला कॉल करतो. ईश्वरी म्हणते, सर आता इकडे पोलिसांची नाकाबंदी नाही आहे, तर आपण याच रस्त्याने जाऊया. अर्णव म्हणतो, ठीक आहे, याच रस्त्याने जाऊ. आणि तेवढ्यात अर्णवला आकाशचा कॉल येतो. अर्णव फोन उचलतो आणि विचारतो, काय झालं? आकाश म्हणतो, दादा एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अर्णव विचारतो, काय? आकाश त्याला सांगतो, आपल्याला स्पर्धेच्या आयोजकांनी काहीच पाठवलेलं नाही आहे, पासेस नाही पाठवलेत, आपल्याला आतमध्ये एंट्रीच नाही मिळणार. अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव विचारतो, व्हॉट? आकाश म्हणतो, तुम्ही स्पर्धेच्या ठिकाणी कधी पोहोचणार आहात, किती वेळ लागणार आहे? अर्णव सांगतो, आम्ही थोडा चुकीचा रूट घेतला आहे, पण आम्ही थोड्याच वेळात पोहोचू. आकाश म्हणतो, ठीक आहे, आपण तेथेच भेटूया. मग अर्णव फोन कट करतो आणि ईश्वरीला याबद्दल सांगतो की आपल्याकडे स्पर्धेचे पासेसच नाही आहे. ईश्वरीला सुद्धा खूप टेन्शन येतं. ईश्वरी गणूबाप्पाला विचारते, गणूबाप्पा एवढ्या सगळ्या अडचणी एकाच वेळेस काय येत आहे, आता काय करायचं? आणि मग ईश्वरी आणि अर्णव स्पर्धेच्या ठिकाणी जायला निघतात. आणि इकडे रमाकांत हा अजूनही बेशुद्धच असतो. तेवढ्यात रमाकांतला जाग येते. रमाकांत हा आपले डोळे उघडतो. रमाकांतला समजतं की वल्लरीने त्याला एके ठिकाणी आणून बांधून ठेवलंय आणि वल्लरीने हे जाणून बुजून केलंय. रमाकांत खूप चिडतो आणि म्हणतो, वल्लरी, तू मला येथे कितीही डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला ना, तरीसुद्धा एक ना एक दिवस मी येथून बाहेर निघणार. मी माझ्या कुटुंबाला तुझा त्रास आणखी सहन करू देणार नाहीये. तुझं सत्य मी लवकरच सगळ्यांसमोर आणेल. असं म्हणून रमाकांत हा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यात उदयकांत तेथे येतो आणि म्हणतो, अरे दादा,
कशाला स्वतःला त्रास करून घेतोय? तुला स्वतःला नाही सोडवता येणार आहे. उदयकांतला पाहून रमाकांतला मोठा धक्काच बसतो. रमाकांत विचारतो, तू येथे कसा? उदयकांत म्हणतो, आश्चर्य वाटलं ना? अरे, तुझ्या वाईटावर जितके लोक टपले ना, त्या सगळ्या लोकांचा मी पार्टनर आहे. त्यामुळे वल्लरी तुझी दुश्मन, तर ती माझी मैत्रीण. जे जे तुझे दुश्मन, ते ते माझे मित्र मैत्रीण. त्यामुळे येथे मी नसणार तर मग कोण असणार? रमाकांतला काहीतरी बोलायचं असतं, तो असं तोंड मान हलवतो. तर उदयकांत विचारतो, आमच्या दादाला बोलायचं आहे, थांबा. असं म्हणून तो रमाकांतच्या चेहऱ्यावरची पट्टी बाजूला करतो. रमाकांत चिडून म्हणतो, अजून किती नालायकपणा करणार आहेस तू? तर उदयकांत सांगतो, कसं आहे ना दादा, मी तुझा भाऊ जरी असलो ना, आपल्या दोघांचं रक्त एकच असलं तरी तुझ्या रक्तात चांगुलपणा आहे, इमानदारी आहे, पण माझ्या रक्तात फक्त बेईमानी आहे. आणि शेवटी आता रक्तात जे असतं माणूस तेच करतं ना. आणि तुला काय गरज होती रे? तुझ्या कुटुंबाने तुला चांगलं स्वीकारलं होतं. मस्त 2 वेळेचं जेवायचं, नामस्मरण करायचं आणि मस्त झोपून घ्यायचं, मजा करायची. ते सोडून त्या वल्लरीच्या नादाला लागला. आणि आता पहा, त्या वल्लरीने तुझी काय अवस्था केली आहे. तुला येथे आणून डांबून ठेवलं आहे. आणि मी तरी तुला किती दिवस पोसणार रे? माझं डोकं काय आज फिरेल, उद्या फिरेल, आणि मग मी तुला संपून टाकलं तर काय करशील? ती वल्लरीसुद्धा तुला जास्त दिवस जिवंत ठेवणार नाही आहे. तू आहे ना, स्वतःच्या हाताने मोठ्या संकटात पडलाय. मस्त निवांत आराम करायचा, रिटायर्ड लाईफ जगायची, ते दिलं सोडून आणि बसला डिटेक्टिव्हगिरी करत. पहा त्याचे परिणाम आता काय झालंय. रमाकांत चिडून म्हणतो, त्या वल्लरीने माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलंय आणि आजसुद्धा ती तेच करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे त्या वल्लरीला मी सोडणार नाहीये. तिचं आणि तुझं सत्य मी सगळ्यांसमोर आणेल, एवढं लक्षात ठेव. उदयकांत खूप चिडतो. आणि इकडे आकाशला टेन्शन आलेलं असतं की आता स्पर्धेत एंट्री कशी मिळणार. तो विचार करत असतो. नम्रता हे डोक्यात उचलते आणि म्हणते, चला सर, जायचं आपल्या स्पर्धेच्या ठिकाणी. आकाश म्हणतो, पण सात्विक फॅशनला एंट्री नाही मिळाली तर? नम्रता चिडून म्हणते, सर, अजूनसुद्धा तुम्ही सात्विक फॅशनचाच विचार करताय का? अहो, सात्विक फॅशनचा विचार करायला जीजू इशू आहेत. तुम्ही आपल्या आकाश टेक्स्टाईलचा विचार करा ना. ही स्पर्धा काहीही करून आपल्याला जिंकायची आहे. सात्विक फॅशनने नाही तर आकाश टेक्स्टाईलने ही स्पर्धा जिंकायची आहे. आणि मी इशूला हरवून राहणारच. ही स्पर्धा मीच जिंकणार. हे ऐकून आकाशला खूप राग येतो. आकाश चिडून म्हणतो, नम्रता, हे सगळं तुझं काय चाललंय? स्पर्धा कुणीही जिंकली तर काय फरक पडतो? याआधीसुद्धा मी तुला क्लिअर केलं आहे की ही स्पर्धा आपण सात्विक फॅशनला वाचवण्यासाठी खेळतोय. मग आपण जिंकलो काय आणि अर्णवदादा आणि ईश्वरी जिंकले काय? सारखंच आहे. नम्रता चिडून म्हणते, सर, हे सारखं नाही आहे. आणि तुमचा स्वतःवर कॉन्फिडन्स नाही आहे का? ही स्पर्धा तुम्ही जिंकू शकतात असं तुम्हाला वाटत नाही का? आकाश म्हणतो, असं काही नाही आहे. तर नम्रता म्हणते, पण मला ही स्पर्धा जिंकायची आहे, कारण मला तुमचा अपमान सहन होत नाही. मला त्या घरात आपल्या दोघांचं एक वेगळं स्थान हवं आहे. या घरात, या कंपनीमध्ये फक्त आपला अपमान होतो आणि हा अपमान मी आता जास्त दिवस सहन करणार नाही. ही स्पर्धा तर आपणच जिंकणार. मी ईश्वरीला हरवणारच. हे ऐकून आकाश नम्रताकडे रागारागाने पाहतो. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जात असतात. तेवढ्यात त्यांची गाडी अचानक थांबते. ईश्वरी विचारते, काय झालं सर? अर्णवला सुद्धा माहीत नसतं. अर्णव गाडीचे टायर पाहतो तर त्याच्या लक्षात येतं की मागच्या बाजूचं टायर पंक्चर झालंय. अर्णव सांगतो, टायर पंक्चर झालंय. ईश्वरी विचारते, आता काय करायचं? अर्णव म्हणतो, चेंज करावं लागेल. आणि मग ईश्वरी आणि अर्णव गाडीच्या खाली उतरतात. अर्णव म्हणतो, रिसेप्शनसुद्धा नाही आहे. ईश्वरी विचारते, रिसेप्शन? येथे कुठे रिसेप्शन? सर, आपण दोघेच दिसतोय. अर्णव सांगतो, अगं, रिसेप्शन म्हणजे मोबाईलला रेंज नाही आहे, सिग्नल तर रिसेप्शन नाही आहे. ईश्वरी चिडून म्हणते, अहो, सामान्य जनतेला कळतील असे शब्द वापरा ना. काही पण शब्द वापरतात. अर्णव म्हणतो, तू गप्प बस. ईश्वरी ही खूप चिडते आणि म्हणते, सर, तुम्ही विचार काय करताय? काहीतरी करा ना, काहीतरी बोलवा, कोणाला तरी बोलवा. अर्णव म्हणतो, गॅरेजवाला पाहावं लागेल. ईश्वरी म्हणते, गॅरेज? अहो सर, हे जंगल आहे, जंगल. येथे आपल्या दोघांशिवाय कुणीच नाही आहे. गॅरेजवाला कुठे सापडणार? अर्णव म्हणतो, अरे मग गप्प बस ना. कुणी सापडणार नाही तर काहीतरी विचार करावा लागेल. ईश्वरी म्हणते, एक तर स्वतःलाच काही कळत नाही, जंगलात गॅरेजवाला शोधताय पंक्चर काढायला, आणि मी सांगितल्यावर माझ्यावरच चिडताय. अर्णवला खूप राग येतो. अर्णव म्हणतो, अगं बाई, गप्प बस.
आता आहे ना आपल्याला स्वतःलाच टायर चेंज करावा लागेल, टायर बदलावा लागेल. आणि मग अर्णव गाडीची डिक्की उघडतो, त्यातून जॅक काढतो आणि गाडीला हा जॅक लावत असतो. तर इकडे आकाश नम्रतावर खूप चिडतो आणि नम्रताला जाब विचारतो, नम्रता तू काय बोलतेस, तुला तरी कळत आहे का? आपण ही स्पर्धामध्ये भाग घेतलाय ते फक्त सात्विक फॅशनला वाचवण्यासाठी. मी जिंको किंवा दादा, ईश्वरी जिंको किंवा तू, एकच असणार आहे ते. तर नम्रता चिडून म्हणते, नाही सर, ते एक नाहीये. तुम्हाला कळत का नाहीये? जिजू तुम्हाला एखाद्या एम्प्लॉईसारखं ट्रीट करतात, तुमच्यावर आवाज चढवतात, तुमच्यावर ओरडतात आणि एक बायको म्हणून ते मला बिलकुल आवडत नाही. तुम्ही स्वतःचा बिझनेस कधी सेटल करणार आहात? ही स्पर्धा आपण जिंकली आणि सात्विक फॅशनला वाचवलं ना, तर घरात आपलं स्थान मोठं होईल आणि मला ती जागा मिळवायची आहे. नम्रता खूप मूर्खासारखं बोलत असते. आकाशला हे बिलकुल पटत नाही. आकाश चिडून म्हणतो, नम्रता हा जो बिझनेस आहे ना, हे जे सात्विक फॅशन आहे, आकाश टेक्स्टाईल आहे, हे सगळं दादाने उभं केलं आहे. जेव्हा मी या कंपनीत जॉईन झालो ना, तेव्हा मला काहीच कळत नव्हतं. आज मी जे काही शिकतोय, जे काही करतोय ते मी दादाकडूनच शिकलोय, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे हे जे स्थान आहे, ह्या गोष्टी मला सांगायच्या नाही आणि ही स्पर्धा आपण फक्त सात्विक फॅशनला टिकवण्यासाठी, वाचवण्यासाठी खेळतोय. त्यामुळे कुणीही जिंकलं तरी सारखंच आहे, एवढं लक्षात ठेव. नम्रता चिडून म्हणते, नाही सर, हे सारखं नाही आहे. मला ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे, कारण मला इशूला हरवायचं आहे. घरामध्ये सुद्धा तिच्यात आणि माझ्यात नेहमी कंपॅरिझन होतं. सगळेजण नेहमी मला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. ही स्पर्धा जिंकून मला दाखवून द्यायचं आहे की मी ईश्वरीपेक्षा बेटर आहे, तिच्यापेक्षा उजवी आहे. नम्रता खूप चिडते. आकाशला तिचं वागणं बिलकुल आवडत नाही. आणि इकडे अर्णव हा गाडीला जॅक लावत असतो, तेव्हा ईश्वरी त्याला मदत करते. आता एवढा व्यायाम करून, एवढं दिवस रात्र बॉडी बनवून सुद्धा अर्णवचा काही फायदा नाही आहे. त्याला गाडीचा जॅकसुद्धा एकट्याने लावता येत नाही. ईश्वरी त्याला मदत करते. आणि मग गाडीचे नट उघडायचे असतात, तेव्हा अर्णव हा ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि मग हे गाडीचे नट काढतो. मग पाहता पाहता ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जण गाडीची स्टेपनी ही काढून ठेवतात आणि मग दुसरं टायर लावतात. तेव्हा ईश्वरी अर्णवला मदत करते, अर्णव ईश्वरीला मदत करतो आणि गाडीचं हे पंक्चर काढताना सुद्धा अर्णव आणि ईश्वरीचा रोमांस सुरूच असतो. बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. मग हे दोघे मिळून गाडीचे जे नटबोल्ट असतात ते पुन्हा एकदा फिट करतात आणि गाडीचं पंक्चर हे पूर्णपणे काढलेलं असतं, गाडीचं टायर बदललेलं असतं. अर्णव ही स्टेपनी पुन्हा एकदा गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवून देतो. दोघे खूप थकलेले असतात. दोघे गाडीत बसतात आणि मग दोघेही या कार्यक्रमाच्या ठिकाणी जायला निघतात. आणि मग एंट्री होते राजेशची. राजेश हा तुरुंगात बसलेला असतो आणि जेथे बसलाय तेथे एक छोटासा फोन असतो. राजेश लगेच एका माणसाला कॉल करतो आणि सांगतो, तुला बॉम्ब बनवायचं सामान पाठवायला सांगितलं होतं ना, ते लवकर पाठवून दे, कारण आज ती वेळ आली आहे जेव्हा अर्णव राजेश शिर्केच्या आयुष्यात मोठा बॉम्बस्फोट होणार. राजेश हा चक्क आता अर्णवला संपवायचाच प्लॅन बनवतोय. काय करतोय त्यालाच माहीत. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. एकीकडे रमाकांतला उदयकांत वल्लरीने पकडून ठेवलं आहे, दुसरीकडे अर्णव ईश्वरीचं वेगळंच सुरू आहे. कधी वडाची पूजा सुरू आहे, कधी गाडीला धक्का मारणं सुरू आहे, कधी गाडीचं पंक्चर काढणं सुरू आहे. स्पर्धा मुंबईमध्ये आहे की एका जंगलात तेच कळत नाही आहे. हे दोघे कायम जंगलातच फिरत असतात. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रमाकांत हा उदयकांतच्या तावडीत असेल आणि वल्लरी चक्क त्याला मेसेज पाठवणार, त्याला संपून टाक. आणि उदयकांत रमाकांतला हा मेसेज दाखवेल आणि म्हणेल, पहा ऑर्डर आली आहे तुझी वर जाण्याची. आणि उदयकांत रमाकांतच्या डोक्याला बंदूक लावणार. मग आता खरंच तो रमाकांतचा जीव घेईल का, हे पुढील एपिसोडमध्ये कळेल. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णवची गाडी पुन्हा एकदा बंद पडणार असं दिसतंय आणि हे दोघे रस्त्याच्या कडेला उभे असतील, तेव्हा तेथून एक वारी जात असेल आणि हे दोघे देवाला नमस्कार करणार. ईश्वरी अर्णवला म्हणेल, सर, देव बाप्पा आपल्या पाठीशी आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि इकडे राकेशला
बॉम्ब बनवण्याचं सामान भेटणार आणि राजेश म्हणेल, अर्णव राजेश शिर्के, आता तुझा खेळ संपला. मग राजेश काय करणार आहे हे सुद्धा पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.